नेक्स्ट आहे अनियर प्रत्यय. म्हणजे कर्त्याची योग्यता किंवा गुणवत्ता दाखवण्यासाठी या प्रत्ययाचा आपण वापर करत असतो. बघा, अनियर आपण प्रत्येक प्रत्यय बघतो त्याच्यामध्ये जो हलंत व्यक्ती आहे किंवा हलंत गोष्ट आपण ते काढतोय. जसं की आपण तुमून बघितलं, तुमूनमध्ये आपण हलंत न होता त्याला काढलं. तव्यत बघितला, तव्यतमध्ये हलंत त होता त्याला काढला. त्याचप्रमाणे आपण अनियर बघतोय, अनियरमध्ये र हलंत आहे याला काढला, म्हणजे आपण अनिय वापरणार. सिंपल आहे, काय नाही, हलंत गोष्टीला काढायचं आणि तो पुट करायचा, संपला विषय. तर अनियर वापरत असताना अनिय वापरतो आपण, हे आपण माहीत पडलं. तर एक्झाम्पल बघूया. पठ म्हणजेच वाचणे, म्हणजेच पठनीय म्हणजेच वाचण्यायोग्य. आपण काय बघितलं की कर्त्याची योग्यता किंवा गुणवत्ता दाखवण्यासाठी उपयोग आहे. कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे आपल्याला माहिती आहे. उदाहरण बघूया. सह ग्रंथ पठनीय असती, म्हणजे तो ग्रंथ वाचण्यास योग्य आहे. दुसरं उदाहरण क्रू म्हणजेच करणे, करणीय. क्रूचा काय प्रत्यय होतो? करणीय. पटाचा होतो पठनीय, म्हणजेच पट धातू आहे त्याला आपण अनिय लावलं आहे, तर मग पठनीय होणार. ठीक आहे. क्रू पासून करणीय म्हणजेच करण्यायोग्य. धर्म करणीय अस्ति, म्हणजे धर्म पालन करण्यायोग्य आहे. अस्ति म्हणजे आहे. तर बघा, आपण काही उदाहरण बघूया. स्मृ पासून स्मरणीय, वर्तपासून वर्तनीय, ध्रुपासून धरणीय, गृहपासून ग्रहणीय, दृश्यपासून दर्शनीय आणि पालपासून पालनीय. असं काही नाही, अनिय प्रत्यय फार सोपं आहे. आणि प्रत्यय म्हणजे नेमका प्रत्यय फार सोपं आहे. फक्त तुम्हाला त्याच्या नावात बघायचे अनियर. ठीक आहे. हलंत आला कापा, अनिय लावा, संपला विषय. एक वाक्य लक्षात ठेवा, तेच फक्त चेंज करून वापरायचं, संपला विषय. नेक्स्ट बघूया. आता बघा, ल्यूट प्रत्यय आहे. आता ल्यूट प्रत्ययाचा वापर कसा करतो आपण? डायरेक्ट अनम वापरायचं. आता ल्यूटचं कसं लक्षात ठेवायचं? लोटनम शब्द लक्षात ठेवायचं. लोटनम, लोटनम लक्षात ठेवायचे की लोटचा ल्यूट आणि हा अनम, आपण हा वापरतो लोटनम. ठीक आहे. तर उदाहरण बघूया. पट म्हणजेच वाचणे, पठनम म्हणजे वाचण्याची क्रिया. सुमितः पठनम करोति. काही नाही, पठनम, वनम, दानम, असे सोप्पं आहे. ल्यूट प्रत्यय सोप्पं आहे. अनम लावायचं, पट, अनम लावला, पठनम, म्हणजे वाचण्याची क्रिया करते. कोणती क्रिया करणे? म्हणजेच ल्यूट. आता दा म्हणजेच देणे, म्हणजे दान देणे. याचं दानम जर झालं म्हणजेच देण्याची क्रिया करते. सदानम करोति, किंवा तुमचं नाव टाका, टिंब टिंब दानम करोति. एवढं सोपं आहे. आपण उदाहरण बघूया. स्मृ म्हणजे स्मरणम, स्मरणची क्रिया करतोय. स्नेह म्हणजे प्रेम करणे, प्रेम करण्याची क्रिया करतोय. श्रु म्हणजे श्रवणम, श्रवण म्हणजे ऐकण्याची क्रिया करतोय. वृक्षनम, वृक्ष करण्याची क्रिया करतोय. गमम म्हणजे जाण्याची, ज्ञा म्हणजे ज्ञान देण्याची, लक्ष म्हणजे लक्ष करण्याची क्रिया करतोय. तर काही एक्सेप्शन आहेत. श्विद म्हणजे स्वेदन क्रिया करतोय. लघी म्हणजे लंघन म्हणजेच उपवासाची क्रिया करतोय. ब्रूही म्हणजे बृहणम करतोय. स्तंभ म्हणजे स्तंभनम क्रिया करतोय. हे काही एक्सेप्शन आहेत. आणि बघा, प्रत्यय फार सोपं आहे. बघत राहा, शिकत राहा, काही नाही. नेक्स्ट आहे नूल प्रत्यय. तर कर्ता दाखवण्यासाठी नूल प्रत्ययाचा वापरतो. तर कर्ता म्हणजे कोण? जसे नाऊन आपण म्हणतो, नाऊनसाठी आपण नून प्रत्यय वापरतो. नाऊन नून असं लक्षात ठेवा. तर नूल प्रत्ययासाठी आपण अक वापरतो. बाकी सगळे प्रत्ययाच्या नावातच आहे, फक्त नूल आणि आपण याच्या आधीच्या बघितलं ल्यूट, ह्या दोघं तिघांचंच थोडं वेगळं आहे. जसं की नूलला आपण वापरतो अक. ह्या पच धातूला अक प्रत्यय लावला तर पाचक हे शब्द होतो. पाचक काय? पाचक म्हणजे नाऊन. पाचक म्हणजे चीफ म्हणतो आपण, शेप म्हणत नाही का आपण, स्वयंपाक करणारा स्वयंपाक. तर पाचक अन्नम पचती, पाचक काय करतो? अन्नाचे पचन करतो. लिख म्हणजे लेखक, लेखक लेखनम करोति. जसं शिक्ष, शिक्ष धातूपासून शिक्षक बनतो. शिक्षक पाठम पाठयति. रक्षक रक्षणम करोति. नी पासून नायक, गईपासून गायक, पचपासून पाचक, तृ तर धातू आहे तारक, वह पासून वाहक, वाहक वाहनम करोति. काही नाही, नूल प्रत्यय पण फार चिंदी आहे. नंतर येतो तुमचा तीन प्रत्यय. कार्यविषयीची स्थिती किंवा अवस्था दर्शवतो. आता बघा, आपला पहिला रूल, हलंत गोष्टी काढून टाका आणि अर्ध्या गोष्टी ते पण काढून टाका. आपण बघूया. तीन क तीन, हलंत काढला, काय उरला? ती. काही नाही, हा अर्धा का काढून टाका, तीही. झालं. तीन प्रत्ययाला ती वापरतो. गमच म्हणजे जाणे, तीन प्रत्यय वापरला, गती झाला, ती वापरला.
गम म्हणजे जाण्याची क्रिया आणि गती म्हणजे जाण्याची प्रक्रिया किंवा जाण्याची अवस्था. उदाहरण बघूया. रमेशस्य गती म्हणजे रमेशाची गती शीघ्र असती. शीघ्र म्हणजे लवकर लवकर, फास्ट फास्ट. म्हणजे रमेशची गती म्हणजे रमेशची अवस्था बघतोय, जाण्याची प्रक्रिया बघतोय कशी आहे. रमेशची गती शीघ्र असती. तर स्था धातू घेतला म्हणजे स्थिती. राज्ञ स्थिती स्थिर आसीत म्हणजेच राजाची स्थिती फार स्थिर आहे असं आपल्याला म्हणता येईल. काही उदाहरणं बघूया, तुम्हाला वाक्य बनवायलाही सोपं होईल. उदाहरण लक्षात ठेवा. संपला. कृपासून कृतीही, ध्रुवपासून धृतीही, मनपासून मतीही, युजपासून युक्तीही, स्थापासून स्थिती, स्तूपासून स्तुती. आता काही वेगळे आहेत. भ्रमच भ्रांती, तृपच तृप्तीही, भजच भक्तीही आणि शमच शांतीही. सगळ्यात फेवरेट क्वेश्चन, शत्रू प्रत्यय आणि शानच प्रत्यय. सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात मस्त क्वेश्चन आणि 100% प्रश्न येतोच. तर शत्रू प्रत्यय आणि शानच प्रत्यय हे दोघं एक समान आहेत, अर्थ देखील एकसारखेच आहेत. फक्त काय फरक आहे की शत्रू जो प्रत्यय आहे तो परस्मैपद धातूंमध्ये वापरतो आणि जो शानच प्रत्यय आहे आपण तो आत्मनेपदच्या धातूंमध्ये वापरतो. म्हणजे शत्रू हा परस्मैपदसाठी आणि शानच जो आहे तो आत्मनेपदसाठी. तर बघा याचा अर्थ बघूया. एक साथ दो क्रिया का करणं म्हणजेच मी तुम्हाला शिकवतोय आणि लिहितोय. म्हणजेच मी शिकवता लिहितोय. मी काय केले, 2 क्रिया केले. आता तुम्ही व्हिडिओ बघताय आणि लिहिताय म्हणजे बघता बघता लिहिण्याचे कार्य केले. असे एक साथ 2 कार्य करणे, एक साथ 2 क्रिया करणे म्हणजे शत्रू प्रत्यय आहे असं आपल्याला म्हणता येईल. काही नाही, फार सोपं आहे. एक साथ 2 क्रिया करणे म्हणजे शत्रू प्रत्यय. आता शत्रू प्रत्ययमध्ये काय आपल्याला आपण बघूया. तर बघा आपण पाहिलं शत्रू प्रत्यय. शत्रूची फोड करा बरं. हा झाला श अधिक अ हा झाला 1. ठीक आहे. मग लगेच त झाला. त अधिक अ आणि रू हा 1 रू. आता याच्यात काय करायचं, हा पहिले तोडा, हा तोडा, हा तोडा, काय उरला अत. म्हणजे शत्रू प्रत्ययामध्ये आपण वापरतो अत. समजलं. शत्रूची फोड करायची, श अधिक अ हा शचं झालं, तची त अधिक अ आणि रू, पुढचा कापा मागचा कापा मधला उरलेला अत वापरा. संपला. काही नाही. शत्रू प्रत्यय आला की अत वापरतो. पण मात्र कंडिशन काय, पुल्लिंगसाठी, स्त्रीलिंगसाठी, नपुंसकलिंगसाठी वेगवेगळे. पुल्लिंगसाठी आपण अन वापरत असतो, स्त्रीलिंगसाठी ती वापरत असतो आणि नपुंसकलिंगसाठी आपण जो अत आहे त्याचा जो मूळ शब्द तो वापरतो. उदाहरण बघू. पट म्हणजेच वाचणे. पट धातूला शत्रू प्रत्यय लागला की पठन तयार होतो. पठन म्हणजेच पुल्लिंगी, हा पुल्लिंगी वापरला आपण. जर पठंती झालं असतं तर स्त्रीलिंगी आणि पठत झालं असतं तर नपुंसकलिंगी. जसं की बालकः पठन लिखती. तर बालक काय आहे, बालक मेल आहे म्हणजे बालकला आपण पुल्लिंगी वापरू. बालकः पठन म्हणजे वाचता लिखती म्हणजे वाचता लिहित आहे. बालक पढते हुए लिखत आहे म्हणजे बालक लिहिता वाचता लिहितोय असं आपल्याला त्याचा अर्थ आहे. म्हणजे एक साथ 2 क्रिया होत आहे म्हणजे शत्रू. आता बघा शत्रूचे काही एक्झाम्पल बघूया. क्रू नपुंसकलिंगी देखेंगे कुर्वत, क्योंकि हमने देखा अत वापरते हम इसलिए. तो क्रू से कुर्वत, स्मृत से स्मरत, गम से गच्छत, स्था तिष्ठ हमने देखा था, देखो तिष्ठत, पट से पठत, नी से नयत, वस से वसत, चल से चलत, पत से पतत और दा से ददत. उसी प्रकार पुल्लिंग का और उसी प्रकार स्त्रीलिंग का. पुल्लिंग में हम वापरते, अरे मी हिंदी शिफ्ट झालो का, सॉरी. बघा पुल्लिंगमध्ये आपण वापरतो कुर्वन, स्मरण, गच्छन, तिष्ठन, पठन. याच प्रकारे न वापरणे म्हणजेच पुल्लिंग. आणि स्त्रीलिंगमध्ये आपण वापरतो ती किंवा अंती. ठीक आहे. तर नपुंसकलिंगीसाठी आपल्याला माहीत पडलं, आपण वापरतो अत. पुल्लिंगसाठी वापरतो आपण अन आणि स्त्रीलिंगसाठी वापरतो आपण अंती. शत्रू प्रत्यय फार सोपा आहे. तर पुढचा आपल्याला लास्टचा प्रत्यय आहे शानच. शानच प्रत्यय आन म्हणजेच आत्मनेपदी धातू.
आपण पाहिलं की शत्रू प्रत्यय हा परस्मैपदी धातूंसाठी वापरतात, तर शानच प्रत्यय हा आत्मनेपदी धातूंसाठी वापरतात. शत्रू परस्मैपद आणि शानच आत्मनेपद. तर शानच प्रत्ययमध्ये आपण बघूया, जसं आपण शत्रूचं बघितलं. बघा, शत्रूमध्ये आपण बघितलं की अत वापरतात, पण शानचमध्ये आपण काय वापरू? शानच. आपल्याला ट्रिक माहिती आहे, हलंतवाला काढून टाका. आता बघा, शा आहे ना, श अधिक आ अधिक न अधिक अ असं त्यांची फोड होते. आणि चचा आपण काढून टाकलाय. च काढला, पुढचा श काढला, काय उरला? आ न अ. हा काढून टाकू, काय उरला? आन. म्हणजे आपण शानच प्रत्ययासाठी वापरतो आन. काही नाही, प्रत्ययाच्या शब्दामध्ये तोडफोड करून त्याचे प्रत्यय काय द्यायचे ते आपण बघतोय. शानच प्रत्ययानं आपण वापरतो आन. जसे पुल्लिंगसाठी मानह, स्त्रीलिंगसाठी माना, नपुंसकलिंगसाठी मानम. आन मान शान. मानह म्हणजे देवप्रमाणे, हे मालाप्रमाणे स्त्रीलिंगी, आणि हे वनमप्रमाणे. म्हणजे पट जर धातू घेतला आपण तर शानच वापरला तर पटमानह. जर लिख धातू घेतला तर लिखमानह. असे फक्त आत्मनेपदी धातू घेतो. बघा, आपण पूर्ण प्रत्यय बघितले आहे. आपण इकडे शॉर्टमध्ये समराईजमध्ये रिव्हिजन करू की कोणत्या प्रत्ययाला आपण काय शॉर्ट फॉर्म वापरतो किंवा कोणत्या प्रत्ययासाठी आपण काय वापरतो. जसे की बघा, त्वा प्रत्यय आहे, तर त्वा प्रत्ययासाठी आपण वापरतो त्वा. जो अर्धा जो शब्द आहे, कधी लक्षात ठेवा, सोपी ट्रिक सांगतो. जसे की कत्वा म्हणजे हा क अर्धा आहे, किंवा काही हलंत असेल तर तो काढून टाकायचा आणि जो उरलेला आहे तो वापरायचा. जसे की लेप. आता लेपमध्ये काय माहिती का, हा ल अर्धा आहे, प अर्धा आहे, प हलंत आहे, म्हणजे काय उरलं? य. आणि लेपमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की उपसर्ग आपण वापरत असतो. म्हणजेच लेपमध्ये आपण य आणि उपसर्ग या दोन गोष्टी वापरतो. आता तुमून आपण पाहिलं, हलंत गोष्टी काढून टाका. न काढला तर मग तुम वापरतो. जसं की खादितुम, पटितुम असं. आता त आहे, तर त साठी आपण वापरतो तह. आता बघा, मी स्टार केलंय म्हणजे काहीतरी वेगळं असेल. आता बघा, तवतू प्रत्यय आहे, तवतूमध्ये आपण का वापरतो? तवतूमध्ये लक्षात ठेवा, वान किंवा वती. आपल्याला माहिती आहे, वान म्हणजे वान पुल्लिंगीसाठी वापरतो आणि वती आपण वापरतो स्त्रीलिंगीसाठी. त्याचप्रमाणे तव्यत, हलंत आला, हलंत काढा, तव्य वापरतो. गंतव्य, पठितव्य, लेखितव्य असं. अनियर, र आला, हलंत काढा, अनिय, मोदनीय, हसनीय. ल्यूट आला, आता बघा, ल्यूट आणि नूल हे स्टार केलेत म्हणजे थोडे वेगळे आहेत. ल्यूट प्रत्ययासाठी आपण वापरतो अनम. जसे की मी म्हटलं होतं एक ट्रिक, लोटनम लक्षात ठेवा. ल्यूट साठी आपण वापरतो अनम. ठीक आहे. नूल प्रत्यय, नूल आपण नाऊनसाठी वापरतो. एन पासून नाऊन लक्षात ठेवा. नाऊन म्हणजेच नाऊन काय? अक. जसे की गायक, याजक, रक्षक अशा प्रकारे. तीन प्रत्ययाला काय वापरतो? सेम ट्रिक वापरायची आपल्याला. बघा, अर्धा क काढून टाका, हलंत न काढून टाका, काय उरला? ती वापरतो आपण. गच्छतीही, कृतीही, धृतीही, स्थितीही असे वापरतो. आता उरले शत्रू आणि शानच. शत्रू आपण वापरतो परस्मय पदसाठी आणि शानच आपण वापरतो आत्मनेपदच्या धातूसाठी. तर यासाठी काय वापरतो आपण? शत्रूचं आपण बघितलं होतं, श अधिक अ अधिक त अधिक अ अधिक रू. त्यावरून हलंत असं काढून टाकायचे. तर बघा, शेवटचा पुढचा काढला, हा आपण काढला, काय उरला? अत. शत्रूसाठी आपण वापरतो अत. तसेच शानचसाठी आपण वापरतो अन, आन, मान हे सगळं वापरतो आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा चॅप्टर इथे संपला आहे. मित्र हो, PIQमध्ये प्रश्न असा येतो, धातूनाम प्रत्यय रूपाने लिखतो. म्हणजेच धातू आणि प्रत्यय दिला आहे आणि त्याच्यापासून कोणते रूप तयार होते ते आपल्याला लिहायचे आहे. तर जीव हा धातू आहे आणि त्याला तुमून प्रत्यय लागला तर जीवितुम असं शब्द बनतो. तर दुसरा आहे श्रू अधिक अनियर, म्हणजे श्रू धातूला अनियर प्रत्यय लागून श्रव असा धातू असतो. तर श्रवणीय, कारण की अनियर प्रत्ययाचा जो शॉर्ट फॉर्म आहे आपण काय लिहितो?
अनिय लागतो, तर श्रवणीय असा त्याचा शब्द बनतो. विद धातूला शानच प्रत्यय लागला की विद्यमान असं त्याचं रूप बनतं. नंतर भू धातूला त्वा प्रत्यय लागला की भूत्वा असं त्याचे रूप बनतं. आणि नृत या धातूला शत्रू प्रत्यय लागला तर नृत्यत असा त्याचा शब्द बनतो. त्याचप्रकारे लिख धातूला शत्रू हा प्रत्यय लागला की लिखत असं त्याचे रूप बनत असते. वद धातूला त्वा प्रत्यय लागला की वक्त्वा. रच धातूला तुमून प्रत्यय लागला की रचितुम. मन धातूला अनियर प्रत्यय लागला की मननीय. आणि लब धातूला शानच प्रत्यय लागला की लभमान. असे हे PIQ मध्ये प्रश्न येतात. तर अजून कसे फॉर्ममध्ये प्रश्न येतात आपण ते पण बघूया. बघा, नी पासून नेतुम शब्द बनला, स्नापासून स्नातुम म्हणजे इथं तुमून प्रत्ययाचा वापर झालेला आपल्याला दिसून येते. तर वद धातूला जर तुमून प्रत्यय लागला तर काय येईल जरा विचार करा. तर वद धातूला तुमून प्रत्यय लागला की वक्तुम, बी हा त्याचा आन्सर आहे. तर रुग्ण शयनः अस्ति. अधोरेखित पदे कह प्रत्यय प्रयुक्त म्हणजे अधोरेखित केलेल्या जागी कोणत्या प्रत्यय आहे आपल्याला ते ओळखायचे आहे. तर आपल्याला माहिती आहे आन मान हे सगळं कोणत्या प्रत्ययात येतं. तर बघा, शत्रूमध्ये त लागतं, निणीमध्ये ई लागतो, तव्यत म्हणजे तव्य लागतं. तर शयन आहे तर बी हे त्याचा आन्सर आहे, शानच प्रत्यय लागतं. त्याचप्रमाणे क्रू अधिक नूल तर लगेच बघायचं क्रू धातू आहे, अच्छा. मग नूल प्रत्यय आहे, अच्छा. तर नूल प्रत्ययाला काय वापरतो आपण? नूल म्हणजे अक. आता बघ इथं कोणत्या ऑप्शनमध्ये अक दिसते? कारक. तर क्रू कर असं धातू असतो तर कारक असं शब्द बनतो म्हणजे ऑप्शन आहे बी. आता पुढचा प्रश्न आहे खादितुम अत्र कह प्रत्यय प्रयुक्त. आता बघा, खादितुम आता तुमून प्रत्यय आहे का कुठे दिसतो ऑप्शनमध्ये? हो, पहिलाच आहे. तर तुमून त्याचा आन्सर आहे कारण की तुमूनमध्ये लागतो, त्वाला त्वा लागतो, लिवटला अनम लागतो आणि तवतुला वेगळं लागतं. तर तुमून त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कथ धातो त्वांत रूपम किम. आता बघा, कोणत्या धातूला त्वांत प्रत्यय लागला असं त्यांचं म्हणणं आहे. तर कथित्वा कथ धातू आहे, कथ धातूला त्वा हा जर प्रत्यय लागला तर काय शब्द बनेल? तर कथित्वा, कथयित्वा. तर तुम्ही सांगा याचं ऑप्शन काय आहे आणि कमेंटमध्ये कळवा. तर मित्र, आपण बघितलं की प्रत्यय हा 10 मार्कासाठी येतो आणि कसे कसे प्रश्न येतात. हे बघा, सगळे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तुम्ही याची वारंवार प्रॅक्टिस करा. बघा, जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर लिहून बघा. एक दोन वेळा लिहिलं की पाठ राहतं. कोणत्या प्रत्ययाला काय लागतो हे लक्षात ठेवा. अगदी सोपं आहे आणि आपल्या हातातले मार्क आहेत. प्रत्यय म्हणजे पहिले परीक्षेत प्रश्न आला की पहिले प्रत्यय बघायचं, प्रत्ययापासून शब्द बनवायचा, संपला. एवढंच कन्सेप्ट आहे. तर मित्र, अशाच प्रकारे आपण संस्कृत अगदी सोप्या रूपात बघणार आहोत. असे नवीन व्हिडिओद्वारे नवीन ट्रिक्स आणि कन्सेप्टद्वारे आपण बघणार आहोत. तर चला तर भेटूया. बाय बाय.